हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर आणखीन एक नवीन टिप आणि ट्रिक्सचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की आज व्हिडिओमध्ये मी काय दाखवलेलं आहे। तर बघा, हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या घरातले पितळेचे जे भांडे असतात, पितळेचे तांब्याचे, काय होतं ते काळे पडायला लागतात। आपण जरी त्याचा वापर जरी नाही केला तरी ते काळे पडायला लागतात। तर पितांबरी शिवाय आपण घरातल्या छोट्या मोठ्या वस्तू वापरून ते भांडे अगदी चकचकीत करू शकतो। तर त्याच्यासाठी एक छोटीशी मी टिप्स तुम्हाला सांगणार आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हा एक छोटूसा खलबत्ता, कॉफी आणि हा आहे दगड, निव्वळ दगड आहे। हा दगड म्हणजे जो आपण तवा घासण्यासाठी वापरतो तो दगड आहे। मी इथं खलबत्त्यात वाटून घेते, तुम्ही थोडे थोडे तुकडे करून मिक्सरला पण फिरून घेऊ शकता। तर बघा, हा दगड जो आहे तो मी खलबत्त्यात वाटते। तर अशी पावडर झाली पाहिजे ह्या दगडाची। तर बघू शकता तुम्ही, असं दरदरीत झालं पाहिजे, ते एकदम पावडर पण नाही। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे कॉफी। तर एवढी कॉफी मी घालून घेते आहे ह्याच्यामध्ये। तर आपण पितांबरीचा इथं कसलाही वापर केलेला नाही आहे। आणि याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेते मी। लिंबू पिळल्याच्या नंतर ना ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे साबणीचा तुकडा, जो की आपण हमेशा टाकून देत असतो छोटा झाला की। त्या साबणीच्या तुकड्याचा उपयोग आपल्याला इकडे करायचा आहे। अगदी याचं बारीक करून घ्यायचं आहे, पावडर झाली पाहिजे सगळ्यांची मिळून। तर लिंबू पिळल्यामुळे ह्याच्यावरचा जो काय म्हणता येते चिकटपणा जाईल आणि एक वेगळ्या प्रकारची चकचकी येईल भांड्यांना। कॉफीने सुद्धा मदत होते काळेपणा जाण्यासाठी। ऑब्विसली आपण चेहऱ्यावर यूज करतो तर भांड्यावरही करू शकतो। आणि दगडाने तर भांडे स्वच्छ निघतात। आधीच्या काळी भांडे घासण्यासाठी दगड किंवा चुलीतली राख किंवा मातीचा वापर करायचे, हे नैसर्गिक साबण म्हणता येईल आपल्याला। आणि आता काय करायचं आहे, जे आपले असे काळे पडलेले पितळाचे तांब्याचे भांडे आहेत त्याला तुम्ही असं ह्याला घासायला लागायचं आहे। मी इकडं कुठलाही घासणीचा वापर करत नाही आहे, नीट हाताने घासते आहे। बघा तुम्ही, लगेच तुम्हाला फरक जाणवेल। घरामध्ये पितांबरी जर नसेल तर हा एक साधा सोपा सरळ उपाय आहे आणि जास्त काय मेहनतसुद्धा लागत नाही। काय वेळेस पूजेच्या टायमाला खूप घाई होते, पितांबरी संपलेली असेल तर तुम्ही ही छोटीशी ट्रिक आणि टिप्स यूज करू शकतात घरातले भांडे चकचकीत करण्यासाठी। बघा, तांब्या ऑलमोस्ट माझा घासून झालेला आहे, लगेच फरक जाणवतो ह्याच्याने। लगेच भांडे मस्त क्लीन आणि चकचकीत निघतात। तर ह्या गोष्टीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। आणि आता पुढची जी परात आहे, हा आहे माझा ट्रे, चहा ट्रे आहे पितळाचा माझ्याकडे। तो तर ॲक्च्युली वापरामध्ये नसल्यामुळे, असं पाहुणे कधी कोणी येणार असेल तर त्यावेळेसच मी काढते। तर बघितलं तर खूप घाण झाला होता, म्हणून तो पण मी घासायला घेतलेला। तर बघू शकता तुम्ही, ट्रे लगेच किती स्वच्छ निघायला बघू शकता। तर दोन्ही बाजूंना मी हे जे आपण बनवलं ते पावडर लावून घेतलेलं आहे। आणि आता तुमच्या समोरच मी पाण्यामध्ये ह्याला धुवून काढते। बघा किती चकचकीत झालेलं आहे। बघा, आपण इकडं कुठलीही पितांबरी वापरलेली नाही आहे, काही वापरलेलं नाही आहे, किंवा भांडे चमकवायचं कसलंही पावडर वापरलेलं नाही आहे। टाकाऊ गोष्टींपासून आपण एक प्रकारची पितांबरी बनवलेली। आणि बघा भांडे किती स्वच्छ झालेले आहेत, चमकतायत की नाही अगदी सोन्यासारखे। बघू शकता तुम्ही, अगदी सोपी साधी ट्रिक आहे, कसलंही लॉजिक आपल्याला याच्यात वापरायचं नाही आहे। हां, थोडी मेहनत तर सगळ्या कामामध्ये असते, थोडीशी मेहनत तर करावीच लागणार आहे। तर बघू शकता किती क्लीन झालेले आहेत भांडे, मी तुमच्या समोरच धुतले। आत्ताचे घासलेले भांडे बघा, आणि आत्ताचे मी इकडे कुठंतरी फोटो लावलेला आहे, तो तुम्हाला दिसत असेल इमेज। तर बघा, अशा प्रकारे आपले छान भांडे चमकून झालेले आहेत। ह्याच गोष्टीवर जर तुम्हाला माझा आजची टिप आणि ट्रिक आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।